रत्नाकर मतकरी यांच्या अंश या कथासंग्रहातून पर्जन्य नावाची कथा। आखाडी मान उचलून आकाशाकडे पाहते। निळ्याभोर आकाशात पांढऱ्या स्वच्छ ढगांचे पुंचकेच्या पुंचके पसरलेत। रानोमाळ मेंढरं उंडरावीत तसे। पावसाळ्याच्या काळ्या ढगांचं काही लक्षणच नाही। लक्षण असेल कसं? आखाडी म्हणजे काय चीज आहे ते कळू दे एकदा पाटलाला। मनात आलं तर मी पावसाला थांबवून धरू शकते। हे पटत नाही म्हणे त्याला। पटत कसं नाही? पटलं, चांगलं पटतं। मेला ढोंग करतो माझी नावाजणी करावी लागेल म्हणून। नुसती नावाजणी नाही, त्याचबरोबर खिसा हलका करावा लागेल ना थोडा म्हणून। म्हणतो कसा? देवाच्या मनात असलं पाऊस पडावा असं तर पाऊस पडतो, दुष्काळ पडावा तर दुष्काळ पडतो। सगळं काही देवाच्या दयेनं होतं। चांडाळ स्वार्थापुरतं देवाचं नाव घेणार, त्यापेक्षा आम्ही बरे देवाला नाहीसच करून टाकतो। तो आहे असं म्हणतच नाही। देव नाही, निसर्ग आहे। झाडं, पाणी, आकाश, डोंगर यांचा निसर्ग आणि त्या निसर्गाशी आमचं नातं, संबंध महाकाय निसर्गाशी नाही, त्याच्या एखाद्या लहानशा अंशाशी। वयात आल्यापासून आखाडीनं पावसाशी नातं जुळवलं होतं। ते सहजासहजी जमलं होतं असं मुळीच नाही। तिच्या आईनंही पर्जन्य साधना मुळात सुरू केली होती, पण तिच्या साधनेचं फळ तिला मिळालं नाही। नाना प्रकारचे अचाट नेमनियम तिनं केले, पण तिला पाऊस पाडता किंवा थांबवता आला नाही तो नाहीच। उलट गावभर तिच्या जादूटोण्याचा बोबाटा होऊन लोक तिला भुताळीन मात्र समजायला लागले। आखाडीच्या आईला कधीच पाऊस पाडता आला नाही, पण तेवढ्यानं ती डगमगली नाही। तिनं चिकाटीनं आपली विद्या आखाडीला शिकवली। मुळात आखाडीचा जन्म ऐन पावसाळ्यात आषाढी एकादशीला झाला, तेव्हाच तिच्या आईला त्यात निसर्गाची योजना दिसली होती। मोठ्या कौतुकानं तिनं मुलीचं नाव आखाडी ठेवलं आणि आपलं राहिलेलं काम आपली पोरगी नक्कीच पुरं करणार अशा विश्वासानं तिला आपली विद्या शिकवली। ते जन्मभर झगडून आईला साधलं नाही, ते आखाडीला चुटकीसरशी जमलं। कदाचित कुणी सांगावं, आईने केलेली साधनाच तिच्या रक्तात उतरली असेल। आईनं मरताना आखाडीला सांगून ठेवलं होतं, पोरी, नशिबानं आणि कष्टानं तुला ही विद्या मिळाली आहे, ती सांभाळून ठेव। तुझ्या इच्छेनं पाऊस पडेल, पडत असलेला पाऊस तुझ्या इच्छेनं थांबू शकेल, पण ती इच्छा मात्र तलवारीच्या धारेसारखी लखलखीत ठेव। तिच्यावर कशाचंही पूट चढू देऊ नकोस। आपली विद्या काळी आहे। द्वेष, मत्सर, अहंकार, संताप ही तिची हत्यारं आहेत। चार चौघींना वाटतात ती प्रेम, आनंद, दया ही आपल्यासाठी नव्हत। या भावनांना थाऱ्यालाही उभं करू नकोस। गंज गंज चढेल तुझ्या इच्छेच्या पात्याला। विद्या काम करीनाशी होईल तेव्हा विसरू नकोस आपण कोण आहोत हे कधीच विसरू नकोस। आखाडी हे कधी विसरली नाही। आपल्या मनातल्या चार चौघींच्या भावना तिनं पार मारून टाकल्या। संसार करण्याचं मनात सुद्धा न आणता ती एकटीच राहू लागली। ठराविक नेम पाळू लागली। त्यापायी दिवसेंदिवस क्रूश होत गेली। तिचा वर्ण काळवंडत गेला। गालांच्या खोबण्यातून नाक घारीच्या चोचीसारखं बाहेर आलं। डोळ्यांत एक भीतीदायक चमक आली। गाव तिच्या वाटेला जाईनासं झालं। तिच्याविषयी कुजबुजून बोलू लागला। ती ऐकणार तर नाही ना? आपल्याकडे वाकड्या डोळा फिरवणार नाही ना? या भयाखाली सतत राहू लागला। तसं पाहिलं तर आखाडी गावाचं काहीच वाकडं करीत नसे। गावात पाऊस दरसाल वेळच्या वेळी पडत असे। आखाडी त्याला बोलावून आणत नसे की घालवत नसे। कधीच अंगावर घालायचा प्रसंग न आलेल्या
एखाद्या ठसठशीत दागिन्यासारखी तिची विद्या अजून तिजोरीतच पडून होती. गेल्या वर्षी मात्र पाऊस अचानक गायब झाला. पडतो पडतो असं वाटताना एकदम नाहीसाच झाला. पाटलाची शेतं भराला येता येता जागच्याजागी जळायला लागली. सगळ्या गावात पाटील तालेवार. गावातली जवळजवळ सगळी शेती त्याचीच म्हटलं तरी चालेल. त्याचं पीक जळून चाललं म्हटल्यावर एकटा तोच नाही तर सबंध गावच हादरून गेला. पाटलानं आखाडीला बोलावणं पाठवलं. 2 दंडावाले कांबळीवाले काळेकुट्ट भिल्ल आखाडीच्या घरी आले आणि त्यांनी तिला पाटलाचा सांगावा दिला. आखाडीनं एक काळी कांबळी अंगावर ओढून घेतली आणि ती त्यांच्याबरोबर निघाली. वाड्याच्या वाट्यावर भागा म्हातारीचं घर होतं. म्हातारीची मुलगी बाळंतपणात वारली होती आणि तिला झालेली मुलगी जन्मापासून भागा म्हातारीकडे सांभाळायला आली होती. म्हातारीची ती चिमुरडी नात कुशी एकसारखी आजीचा पदर धरून असायची. आखाडी पाटलाच्या वाड्याकडे निघाली तेव्हा भागा म्हातारी नातीच्या केसांमधला गुंता काढीत बसली होती. आखाडीला पाहून तिनं पटकन कुशीला उठवलं आणि घरात ढकललं. आखाडीनं ते पाहिलं नाही असं नाही. गावातले लोक आपल्याला भितात. मुलांवर आपली नजर पडू नये म्हणून त्यांना दडवतात हे तिला चांगलं माहीत होतं. त्यामुळे तिला त्या माणसांची चीडही येत असे. अर्थात चीड आली की तिला अधिकच जोम चढत असे. मात्र भागा म्हातारीच्या कुशीची गोष्टच वेगळी होती. आजीने आत ढकललं तरी ती आजीला दाद न देता तिच्या आड दडून का होईना पण आखाडीकडे कुतूहलानं पाहत राही. तिच्या शेंगेसारख्या सरळ बांध्याचं, चोचीसारख्या नाकाचं, चमकत्या डोळ्यांचं आणि तिनं डोक्यापर्यंत पांघरून घेतलेल्या काळ्या कांबळीचं कुशीला भलतंच आकर्षण वाटायचं. ती आपल्या इवल्याशा डोळ्यांनी आपल्याकडे न घाबरता एकटक पाहत राहते हेही आखाडीच्या लक्षात आलेलं होतं. आखाडी पाटलाच्या माड्यावर पोहोचली तेव्हा पाटील तिची वाटच पाहत होते. आखाडीनं तो काठीवाल्या भिल्लांनी वाकून केलेल्या मुजऱ्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी विचारलं, तुला पाऊस पाडता येतो असं ऐकलं ते खरं का? खरं आहे, आखाडी म्हणाली. मग दाखव ना जरा तुझा चमत्कार. शेतं जळून चालली आहेत पाहतेस ना. पाऊस पाडता येईल पण थोडा खर्च येईल. खर्च कशाचा? आखाडीनं त्यांना समजावून दिलं. गावाबाहेरच्या रानात जाऊन एक बकरं बळी द्यावं लागणार होतं. शिवाय गावातल्या प्रत्येक तिठ्यावर कोंबडी मारावी लागणार होती. या सगळ्या ठिकाणी भात ठेवावा लागणार होता. लहान मोठे मंत्रविधी करावे लागणार होते. शिवाय तिचं स्वतःचं घर भरून द्यावं लागणार होतं ते वेगळंच. पाटील तयार झाला. तिनं सांगितलेल्या सगळ्या विधींसाठी लागतील त्या वस्तू पुरवायचं त्यानं कबूल केलं. शिवाय तिला वर्षभर पुरेल इतकं भात, मीठ मसाला, 2 नवी कोरी लुगडी, चोळ्यांसाठी कापड चोपड आणि 100 रुपये इतकं द्यायला तो तयार झाला. आखाडीला हे मान्य झालं. ती आपल्या कामाला लागली. ओळीनं 3 दिवस ती उपाशीपोटी ओलेत्या कपड्यांनिशी रानात जाऊन बसली. तिनं आभाळाकडे तोंड करून अत्यंत एकाग्रतेनं तिनं मंत्र म्हटले. काटक्या जाळून मोठा धूर केला. तो धूर सगळ्याचा सगळा आकाशात पोचायच्या आधीच आभाळ भरून आलं. डोंगराच्या मागून पाण्यानं टपोरलेले करडे ढग वर येऊ लागले. क्षणोक्षणी अधिकाधिक काळसर होऊ लागले आणि पाहता पाहता सारं आभाळ काळंग हिरं झालं. आखाडी घराच्या पायरीवर पोहोचली तर तिच्या डोक्यावर टपोरे थेंब पडले आणि ती घरात शिरून खिडकीतून बाहेर डोकावते तर काय, एक मोठी पावसाची झड सारं अंगण भिजवू लागली होती. त्यानंतर 3-4 दिवस पावसाची संततधार लागली होती. सारी रानं भिजून चिंब झाली होती. पाटलाची शेती पुन्हा एकदा हिरवीगार होऊन गेली होती आणि आखाडीच्या मनात स्वतःच्या कर्तृत्वाच्या अहंकाराचा
काकडा पेटला होता. ती वाट पाहत राहिली. पाटील आपल्याला मानानं बोलावून नेईल, सगळ्यांसमोर आपले उपकार मानील. आखाडे, आज तू आमच्यावरची मोठी आपत्ती दूर केलीस असं म्हणून आपल्याला नावाजेल आणि एरवी आपल्याकडे भयचकित नजरेनं पाहणाऱ्या, आपल्या पाठीमागं नाही नाही ते कुजबुजणाऱ्या गावाला आपली खरी किंमत कळेल या आशेवर ती राहू लागली. नुसती तीच नाही तर तिचं रिकामं घर देखील पाटलाकडून येणार असलेल्या भाताच्या पोत्यांची, मीठ मसाल्याची आणि कपड्या लत्त्याची वाट पाहू लागलं. पण दिवस गेले, आठवडे गेले, महिना गेला, 2 महिने गेले, तरीही पाटलाकडून तिचा नजराणा आला नाही की सन्मान करण्यासाठी बोलावणं आलं नाही. आखाडीची एरवीची परिस्थिती कायम हलाखीचीच असायची. लोक तिला घाबरत, दूर ठेवत. मग तिला सालभर काम कुठून मिळणार? धाकाचाच उपयोग करून ती 4 घरांमधून जो काय भाकर तुकडा जमवायची त्यावर दिवस रेटले जात. साहजिकच पाटलांकडून मिळणाऱ्या इनामाची आशा मोठी होती. तीही विझू लागताच आखाडी पेटून उठली आणि वसुलीसाठी पाटलाकडे निघाली. पाटलाच्या वाड्याच्या वाटेवर भागी म्हातारी सांडगे वाळत घालत होती आणि कुशी तिला मदत करण्याच्या मिशानं इकडे तिकडे बागडत होती. आखाडीची लांबलचक सावली त्या दोघींच्या अंगावर पडली. तशी भागी म्हातारीनं धडपडत जाऊन कुशीला पकडलं आणि आपल्या पदराखाली घालून ती तिला घरात घेऊन गेली. आखाडी त्यांच्या घरावरून जात असताना भागी म्हातारी दारातच उभी होती, पण तिच्या पाठीमागून 2 डोळे लुकलुकत होते. आखाडीच्या मनात आलं की आपण 4 चौघींसारख्या असतो तर ती गंमत पाहून आपल्याला खुदकन हसू फुटलं असतं. आखाडी थोडी पुढं गेली आणि तिचं नाव घेऊन मारलेली हाक तिच्या कानावर आली. कुशीचा तो चिमणा मंजूळ स्वर तिनं ओळखला. तिला एकदा वाटलं की माघारी जाऊन कुशीची विचारपूस करावी, पण एवढ्यात कुशीच्या आजीचं दटावणं कानी पडलं. आपल्या वाट्याला या माणसांच्या भयाखेरीज दुसरं काय येणार या विचारानं तिचा जळफळाट झाला. त्या तिरीमिरीत ती वाऱ्यासारखी चालत राहिली. आखाडी पाटलाच्या वाड्यावर पोहोचली तेव्हा तिला देवडीवरच्या पहारेकऱ्यानं अडवलं. तिनं त्याच्याकडे एक जळजळीत नजर टाकली. तो थरथरला. आखाडी पाटलाच्या वाड्यावर पोहोचली तेव्हा तिला देवडीवरच्या पहारेकऱ्यानं अडवलं. तिनं त्याच्याकडे एक जळजळीत नजर टाकली. तो थरथरला. बाजूला झाला. आणखी दोघे अंगणात चुना लावीत बसले होते. ते तिला पाहताच आत पळाले. ती त्यांच्या मागोमाग तशीच आत शिरली. ओसरीवर वाघाच्या कातड्यानं मढवलेला प्रशस्त कोच होता. त्यावर पाटील हुजऱ्या मुजऱ्यांमध्ये गुडगुडी ओढत बसला होता. ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. पाटलानं एकवार तिच्याकडे खालपासून वरपर्यंत नजर टाकली. नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिर करीत तिला विचारलं, कोण तू? काय काम आहे तुझं? आखाडीच्या कपाळाला आठ्या पडल्या. यानं आपल्याला खरंच ओळखलं नाही की हा ढोंग करतो. आवाजाची एरवीची धार अधिकच तीव्र करीत तिनं विचारलं, मला ओळखलं नाही पाटील? यंदाचं पीकपाणी कुणामुळं आलं हे एवढ्यात विसरलात? कुणामुळं? गडगडा हसून पाटलानं विचारलं. तुझ्यामुळं. नाहीतर तेव्हा मला इथंच बोलावून आणली होती तुम्ही. इथंच माझ्या विनवण्या केल्यात. मी पाऊस पाडावा म्हणून. पाऊस तू पाडणार? पाटलानं पुन्हा गडगडाट केला. हुजऱ्या मुजऱ्यांनी मोठमोठ्याने हसून त्याला साथ दिली. अगं, पाऊस पाडणं देवाच्या हातात, पाटील म्हणाला. पाऊस पण तोच पाडतो आणि दुष्काळ पण. खोटारडेपणा करू नकोस. आखाडी कडाडली. पाऊस पाडण्याच्या बदल्यात माझं घरदार भरून द्यायचं कबूल केलं होतंस तू. मी माझ्या वचनाला जागले, पाऊस पाडला.
तू मात्र अजून मला फुटकी कवडी दिसू दिली नाहीस. खबरदार. पाटलाचा नूर बदलला. त्याचा इतका वेळ कुत्सितपणे हसणारा चेहरा आता अकरा-विकरा दिसू लागला. खबरदार, एक शब्द बोलशील तर गावाच्या पाटलाबद्दल असं बोललीस तर तुला त्याची सजा होईल, समजलीस? बोलणार, 1000 वेळा बोलणार. आखाडीचा आवाज टिपेला चढला. सबंध गावभर तुझी बेअब्रू करणार. प्रत्येकाला जाऊन सांगणार की पाटील खोटारडा आहे, माझे गरीब बाईचे पैसे बुडवणारा ठक आहे, लबाड चोरटा आहे. बोलणार मी. तू काय बोलणार आहेस माझं? तू काय करणार आहेस माझं? काय करणार आहे? पाटलाचा चेहरा संतापानं तांबारला. डोळ्यांत रक्त उतरलं. धरा रे तिला, तो हुजऱ्यांवर ओरडला. त्यापैकी दोघांनी पापणी लवायच्या आत तिचे हात आणि पाय धरून ठेवले. तिसऱ्याला पाटलांनी खून केली तशी त्यानं गुडगुडीजवळचं निखाऱ्याचं भांडं पुढं केलं. पाटलानं बाजूला ठेवलेला पितळी चिमट्यात एक धगधगता ठेणग्या ओकणारा निखारा उचलला आणि आक्रोश करू लागलेल्या आखाडीच्या तोंडाच्या दिशेनं तो चिमटा नेऊ लागला. आखाडीनं किंकाळी फोडली. त्यासाठी उघडलेल्या तोंडातल्या जिभेवर पाटलानं तो निखारा ठेवला. आखाडीची किंकाळी आतल्या आतच गुदमरून गेली. तोंडात उडालेल्या भडक्यात वाचा कायमची जळून गेली. आखाडी झिडफिडत खाली बसली, ग्लानी आल्यासारखी. पाटील मोठमोठ्यानं हसला, पण त्याच्या भोवतीचे हुजरेही खदखदून हसले. आखाडीनं त्यांच्या नावानं बोटं मोडली. तिचा चेहरा संतापानं आणि वेदनांनी लाल झाला होता. कपाळावरून घामाचे थेंब ओघळत होते. आजवर तिला कधीच रडता आलं नव्हतं. मन हलकं होण्याचा तोही मार्ग आखाडीला मोकळा नव्हता. आता जा, मार बोंब गावभर, कर पाटलाची बदनामी. पाटील हसत हसत म्हणाला. उठ की, आता बसलीस कशाला? तो खेकसला. आखाडी थरथरत उठली आणि आपल्या घराच्या दिशेनं चालू लागली. पाटील तिच्या दिशेनं पाहून थुंकला. हुजरे मंडळी जसं काही झालंच नसावं तशी परत आपल्या कामाला लागली. पण त्यांच्या मनाला कसल्या तरी भयाची चाहूल लागल्याशिवाय राहिली नाही. आपल्या मालकानं नकळत संकटाला आमंत्रण दिलंय असं काहीतरी त्यांना वाटून गेलं खास. आखाडीच्या तोंडात जाळजाळ झाला होता, पण त्याहीपेक्षा मन अधिक पेटलं होतं. पाटलाला त्याच्या बदमाशीचं प्रायश्चित्त द्यायलाच हवं. आता जगायचं ते या सुडासाठीच असं वाटायला लागताच तिच्यात दसपट बळ संचारलं. तिच्या नकळत तिच्या शरीराची कांब अधिक ताठ झाली. वर्षभर आखाडी तशीच थांबून राहिली, वाट पाहत पाटलाचा सूड घेण्याच्या संधीची. उन्हाळा संपायला आला आणि ती घर बंद करून डोंगरावर गेली. सगळा डोंगरमाथा उन्हानं रणरणला होता. तिथंच एका कातळावर बसून आखाडीनं साधना सुरू केली. मन एकाग्र करून ती आभाळाकडे पाहू लागली. पाहता पाहता तिला भास व्हायला लागला की समोरच्या सूर्यबिंबाशी आपण एकरूप होत आहोत. डोळ्यांनीही हे मान्य केलं आणि ते दिपून जाईनासे झाले. आता हे ऊन हेच कायम सोबतीला. पाऊस बघायलाच मिळणार नाही, कधीच नाही. खरं म्हणजे या साधनेसाठी सभोवती चारी दिशांना अग्नी पेटायला हवा होता. पण या क्षणी आखाडीची सुडाची भावना इतकी प्रबळ झाली होती की वेगळा असा अग्नी पेटवायची तिला गरजच नव्हती. सोन्याची लगड आगीत धरावी तशी ती क्षणोक्षणी अधिकाधिक शुद्ध होत होती. तिच्या मनातला भाव निसर्गाला अधिकाधिक स्पष्ट होत होता. 3 दिवसानंतर आखाडी घरी परतली.
तेव्हा पाटलाचा बंदोबस्त होऊन चुकला होता. तिची जीभ भाजून काढणाऱ्या, तिच्या वेदनेला हसणाऱ्या, तिच्या तडफडीवर थुंकणाऱ्या आणि मुख्य म्हणजे तिचा हक्काचा मोबदला तिला नाकारणाऱ्या पाटलाचे हाल पाहून आता ती खदाखदा हसणार होती. तिच्या हृदयातला सूड अधिकच प्रबळ होणार होता. त्यामुळे तिची विद्या अधिकच प्रखर होणार होती. आणखी निरभ्र आकाशाकडे पाहते, छे, हस्त नक्षत्र लागून कितीतरी दिवस लोटले. यंदा टिपूसभर सुद्धा पाऊस पडणार नाही याविषयी लोकांची आता खात्री झाली आहे. आता गावात कुठेही हिरवळ दिसत नाहीये. मोठमोठ्या वृक्ष राजांच्या पार वाळक्या फांद्या उरल्या आहेत. त्यांच्या तळाशी पिवळ्या पाचोळ्याचे ढीग जमलेत. उन्हाळ्यात जमिनीला पडलेल्या भेगा अधिकच रुंदावल्या आहेत. विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत आणि बायका पिण्याचं पाणी सुद्धा लांबवरच्या आता आटत चाललेल्या नदीवरून घेऊन येत आहेत. पाटलाची शेतं तर आता पार जळून चालली आहेत. आखाडी आकाशाकडे आनंदाने पाहत असताना तिच्या मागं 2 भिल्ल येऊन उभे राहतात. त्यांच्या हातात दंडे, पण का कोण जाणे. त्यांनी ज्या थाटात दंडे धरलेत त्यात फार जोर दिसत नाही. आखाडी हसते. पाटलाचं बोलावणं, पुन्हा पाऊस पाडण्यासाठी विनवण्या. यावेळेस तिला हवं असलं तर येत नाही म्हणू शकते, पण न जाण्यापेक्षा पाटलाच्या वाड्यावर जाण्यात आणि त्याची दैना पाहण्यात अधिक आनंद आहे. आखाडी उत्साहानं निघते. करपलेल्या शेतांवरून, निवडुंगाच्या ताटांवरून ती तिघं त्या डोळे जाळणाऱ्या उन्हातून पाटलाच्या वाड्याच्या दिशेने चालत राहतात. भागा म्हातारीच्या घरावरून जाताना आखाडीचे डोळे सवयीनंच कुशीला धुंडू लागतात. पण कुशी सोडाच, म्हातारी भागा देखील दारात दिसत नाही. गेल्या कुठे या दोघी? आखाडीला चुकल्यासारखं होतं. ती तिघं वाड्यावर पोहोचताच आखाडीच्या स्वागतासाठी पाटील स्वतः खाली उतरून येतो. त्याच्याबरोबर आज फक्त 2 हुजरे आहेत. पाटलाच्या चेहरा उतरलेला आहे. काळजीनं त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली आहेत. पाटील म्हणतात, आखाडी, आम्ही ऐकलंय की तुला पाऊस पाडता येतो. ऐकलंय काय? आखाडी मनातल्या मनात म्हणते, मेल्या चांडाळा, माझ्याकडून गेल्या वर्षी पाऊस पाडून घेतलास, मला फसवलंस आणि आता हे ऐकतोयस काय? खोटारडा कुठला. पण ती काही बोलत नाही. गेल्या वर्षी पाटलानं तिच्यावर तो भयंकर प्रसंग आणल्यानंतर तिची जीभ कितीतरी दिवस ठणकतच राहिली होती. तिच्यावर टरटरीत फोड आले होते. नंतर ते पिकले होते. त्यात पू जमा झाला होता. तिच्या तोंडाचा नरक होऊन गेला होता. नंतर जखम सुकून गेली आणि हळूहळू आराम पडला खरा, पण आताही बोलणं कठीणच जात होतं. टाळ्याला घासली की जीभ दुखायची, म्हणून काही शब्दांचे उच्चार करणं मुश्किल झालं होतं. त्यामुळे आखाडीचं बोलणं जवळजवळ कायमचं बंद झालं होतं. बोलत का नाहीस? पाटील अपमान वाटून विचारतो. आखाडी बेधडक जीभ काढून दाखवते. पाटलाला त्याचा अर्थ कळत नाही. एक हुजरा त्याच्या कानाशी लागतो. पाटलाला पूर्वीची आठवण देतो. पाटील मान डोलावतो. आम्ही दिलेल्या शिक्षेचा सूड म्हणून तू यंदा पावसाला थांबवलंस की काय, तो विचारतो. तसं असलं तर माफ कर, आमची चूक झाली. झालं गेलं विसरून जाऊन तू मोठ्या मनानं यंदा आमच्यासाठी पाऊस पाड. आम्ही तुला दामदुपटीनं मोबदला देऊ. किती निर्लज्जा आहे हा माणूस. आखाडी मनातल्या मनात म्हणते, एकदा मोडलेलं वचन परत द्यायला याला शरम कशी नाही वाटत. पण प्रत्यक्षात ती हे काहीच बोलत नाही. मुकाट्यानं तिथून जायला निघते. पाटलानं खून केल्याबरोबर दाराशी थांबलेले भिल्ल आखाडीला अडवतात. क्षणभरच तिच्या काळजाचा ठोका चुकतो, पण तिला ठाऊक असतं गेल्या वेळी जीभ जाळली, आता तो आणखी काय करू शकणार. जीव घेणार. त्याला उपयोग काय. तिच्याकडून आज ना उद्या काम करून घ्यायचं तर तिला जिवंत ठेवणंच त्याला भाग आहे. पाटलासाठी काहीही करायला
साफ नकार देऊन आखाडी तिथून निघते. पाटील तिच्या विनवण्या करीत राहतो, पण तिला त्या ऐकूच येत नाहीत. सुडाच्या आनंदानं तिचं मन पुरतं भरून गेलेलं असतं. पाटलाची शेतीवाडी जळून जाणार यंदा. पुढच्या साली नेहमीच पाटील आयुष्यातून उठणार. त्याला गाव सोडावं लागणार, कारण त्यानं गाव सोडल्याशिवाय या गावात कधीच पाऊस पडणार नाही. आखाडी तो पडू देणार नाही. धुळीत पावलं उठवीत आखाडी चालत राहते विजयाच्या आनंदात. अचानक तिची पावलं थांबतात भागा म्हातारीच्या दाराशी. दार अजूनही रिकामच. तिथं आजी किंवा नात यातलं कुणीच आज बसलेलं नाही. माझा आनंद भागानं पाहायलाच हवा, तिच्या कुशीनं देखील. आखाडी हळूच भागाच्या काळोख्या घरात शिरते. तशीच एका कोपऱ्यात उभी राहते. भागा जमिनीवर बसलेली. आखाडीच्या चाहुलीनं दचकून ती विचारते, कोण हाय? एव्हाना आखाडीचे डोळे अंधाराला सरावलेले. तिला दिसतं की भागाच्या पलीकडे जमिनीवर अंथरूण पसरलंय. त्याच्यावर कुशी निजलीये. तेवढ्यात भागाची नजर आखाडीवर पडते. ती दचकून अंग काढते. इथं कशाला आलीस बाये? असं घाबरून विचारते. तुझी नात दिसली नाही बाहेर म्हणून आले चौकशीला, आखाडी सांगते. बाये हिचा माझ्या नातीवर डोळा. भागा मनातल्या मनात धास्तावते, पण आपली भीती बाहेर दिसू न देता म्हणते, काय करणार? पोरीनं अंथरूण धरलंय तापानं. जळला भयंकर उन्हाळा पडलाय. पावसाची एक सर नाही. पोरगी कशी उठणार तापातून कोण जाणे. एकसारखा ध्यास घेतलाय तिनं पावसाचा. आखाडी कुशीच्या अंथरुणाशी जाऊन बसते. मनात असूनही भागा तिला अडवू शकत नाही. कुशीचे डोळे मिटलेले. तापाच्या गुंगीतच ती बरळते. आजे, पाऊस कधी येईल? भागा डोळ्यांना पदर लावते. स्पुंदत म्हणते, लेकरू जाणार मला म्हातारीला एकटी टाकून. आणि एकदम आखाडीच्या अंतरंगात काहीतरी उलट पालट होतं. इतकी वर्ष जिथं अजिबात नसलेलं असं काहीतरी एकदम प्रकट होतं आणि तिचं ओघं बाईपण ढवळून टाकतं. या नव्या भावनेची तिला भीती वाटते. या भावनेपायी आपली अमानुष शक्ती नाहीशी होणार आणि आपण 4 चौघींपैकी एक होणार याची काळजी वाटते. सांग ना आजे, पाऊस कधी पडणार? कुशी कणते, कल्लोळ. शेवटी सगळे बांध फुटतात. आजवर स्वतःभोवती घालून घेतलेली बंधनं अचानक तुटतात. मनातली घालमेल वाढते आणि आखाडीच्या डोळ्यांत पाणी जमून येतं. आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या डोळ्यांत पाणी. त्यातला एक थेंब तिच्या गालावरून ओघळून कुशीच्या उघड्या हातावर पडतो. आजे, पाऊस आला. कुशी डोळे उघडून चित्कारते, हा बघ पाऊस माझ्या हातावर, माझ्या हातावर पाऊस. आखाडी रडू लागता क्षणी तिनं टाकलेला मंत्र निष्फळ होतो आणि इतका वेळ तिनं थांबवलेला पर्जन्य मुसळधारांनी कोसळू लागतो. कथा समाप्त.